हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. मी स्वाती पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. बघा, जर तुमच्याही घरामध्ये गुलाबाचे एखादे रोप असेल किंवा झाड असेल, जे की तुम्ही कुंडीमध्ये लावले असेल किंवा जमिनीमध्ये लावले असतील, तर बघा बऱ्याच वेळा असं होतं की गुलाबाच्या झाडावरती जे काही पानं आहेत ना, गुलाबाच्या झाडाची पानं, तर त्यांना ना कीड लागते. हा किडा तर दिसतच नाही. कोणता किडा आहे की जो झाडाची पानं खात आहेत? हा बऱ्याच वेळा मी शोधण्याचा प्रयत्न केला. हा किडा काही दिसत नाही, पण झाडांची पानं ही खाल्ली जातात. झाडांची पानं तुम्ही बघू शकता. मी इथं तुम्हाला एकदम व्यवस्थितरित्या दाखवत आहे की झाडांची पानं अगदी अर्धवटरित्या कशी खाल्लेली आहेत. मग अशा वेळी काय होतं की या पानांना जी काही शिल्लक पानं झाडाला राहिली याला कीड लागू नये यासाठी एक औषध आपण घरगुती तयार करणार आहोत. आपल्या घरामध्ये जे काही सुकलेल्या लाल मिरच्या असतात ना बघा, जास्तीत जास्त तिखट मिरच्या इथं घ्यायच्या आहेत आपण आणि जेवढ्याही जास्त तिखट मिरच्या असतील ना, लवंगी मिरची म्हणू शकता. अगदी ह्या सुकलेल्या मिरच्या ना 15 ते 20 आता माझ्याकडे झाड मोठं आहे म्हणून मी इथं जास्त मिरच्या घेतलेल्या आहेत. या मिरच्या ना अगदी 1 ते 2 दिवस आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये देठासकट भिजू घालायच्या आहेत आणि 2 दिवसानंतर ना ह्या मिरच्यामधलं पाणी बघू शकता तुम्ही. मिरच्या जेव्हा मी पाण्यामध्ये टाकल्या होत्या, तेव्हा पाण्याचा रंग बघू शकता आणि 2 दिवसानंतर ह्या मिरच्या टाकल्यानंतर पाण्याचा रंग बघू शकता. अगदी थोडासा पिवळा असा कलर आलेला आहे. आता हे पाणी ना गाळून घ्यायचं आहे. हे सुकलेल्या मिरच्याचं पाणी एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये आपण भरून घ्यायचं आहे आणि बॉटलमध्ये भरून घ्यायचं आहे. बघू शकता अशी ही रिकामी बॉटल आहे ना, तर हिच्यामध्ये भरून घ्यायचं आहे किंवा जर तुम्हाला तिखट पाणी आहे बरं का हे मिरच्यांचं आणि ह्या मिरच्या देखील खूप तिखट आहे. जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये, खेडेगावामध्ये पाहिलं ना, तर लाल ज्या सुकलेल्या मिरच्या आहेत ना, याची चटणी पाट्यावरती वाटली जाते ना, हातांची खूपच आग होते आणि मी तर म्हणेल ना, मी ज्या मिरच्या वापरल्या हे खूपच तिखट आहे ना, तर हातांची देखील आग होण्याची शक्यता आहे. कारण हे स्प्रे किंवा झाडावरती स्प्रे मारताना हे हातावरती जर पाणी उडलं तर हातांची आग होईल. यासाठी हातामध्ये ना तुम्ही हँड ग्लोव्हज घाला किंवा सॉक्स घाला जेणेकरून हातांची आग होणार नाही. तर बॉटलमध्ये हे पाणी भरून घेतलं आणि मी वारा होतं, खूपच हवा होती. विरुद्ध दिशेने असं हे गुलाबाच्या झाडावरती हा स्प्रे इथं मी म्हणजे पाण्याचा मिरचीच्या पाण्याचा हा स्प्रे इथं संपूर्ण पाण्यावरती मारून घेतलेला आहे आणि ज्या झाडाला म्हणजे कीड लागलेली होती, जी पानं खाल्ली गेली होती गुलाबाच्या झाडाची, ती पानं मी काढून टाकलेली आहे. पण जी काही पानं झाडाला शिल्लक आहेत, ती खराब होऊ नये, तिला कीड लागू नये म्हणून मी असं ते पानं वाचवण्यासाठी हा प्रयत्न केलेला आहे आणि खरंच खूपच इफेक्टिव्ह आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि या गुलाबाच्या झाडाला ना अजून नवीन फुटवे देखील तयार झालेले आहे. बघू शकता जमिनीमध्ये झाड लावलं ना तर याचे फुटवे आणखीन निर्माण होतात आणि भरपूर अशा कळ्या देखील याला यायला सुरुवात झालेली आहे. सध्या म्हणाल तर आता गुलाबाचं सीझन आणि ह्या झाडाला म्हणाल ना तर अगदी 12 महिने सुद्धा फुल येत राहतात. तर इथं बघू शकता तुम्ही आणि मी एवढं पाणी का तयार केलं, तर कारण हे गुलाबाचं झाड एकच झाड आहे माझ्याकडे आणि हे झाडाला भरपूर असं पाणी लागतं. म्हणून मी जास्त म्हणजे 2 ते 3 ग्लास पाणी असं ही मिरची भिजवून पाणी तयार केलं होतं. तर जेवढं पाणी मी बनवलं ना, तेवढं पाणी बरोबर एवढं झाडाला इथं पुरलेलं आहे. आणि जर तुमच्याकडे झाड कमी असेल ना किंवा झाड छोटं असेल गुलाबाचं, तर तुम्ही थोड्याशा कमी मिरच्या पाण्यामध्ये भिजवायला टाकल्या तरीही चालेल. तर बघू शकता इथं जिथं-जिथं कीड लागली होती ना, पानं पानं जिथं पण झाडाला आहेत ना, ही गुलाबाची झाडाला पानं आहेत ना, तिथं-तिथं ना नवीन फुटवे तयार झालेले आहेत. अगदी जवळून तुम्हाला मी झूम करून दाखवते आणि ही किडलेली पानं मी इथं काढून टाकलेली आहेत आणि त्याच्या शेजारी ना अशी नवीन फुटवे आलेले आहेत. नवीन असे परत पुन्हा फांद्या किंवा छोटे-छोटे पानं यायला सुरुवात झालेली आहे. नवीन फुटवे तयार झालेले आहेत. म्हणून झाड वाचवण्यासाठी तुम्ही देखील हा प्रयत्न एकदा नक्की करा. माझ्या म्हणण्यानुसार नक्कीच करा, कारण खूपच इफेक्टिव्ह आहे. मी कायम हा उपाय करत असते आणि जो काही उपाय मी स्वतः करून बघते, तेव्हाच मी तुमच्यासोबत तो शेअर करत असते. कारण याचा फायदा तुम्हाला पण नक्कीच व्हायला पाहिजे. बाजारातून महागडे औषधं आणण्यापेक्षा घरगुती असा आपण घरातच असलेल्या वस्तूंचा उपयोग करून असा हा स्प्रे किंवा फवारा झाडांवरती मारण्यासाठी नक्कीच करू शकतो.
तर इथं बघू शकता संपूर्ण झाडावरती असाही मिरचीच्या सुकलेल्या मिरचीचा फवारा मी इथं मारून घेतलेला आहे. आणि मंडळी, तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही हे देखील मला नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.